हॅलो चिल्ड्रन, वेलकम टू युअर यूट्यूब चॅनल. आज 10वीचं टीनेजर प्रेयरचं तुम्हाला मी आज पोएम विषयी माहिती शिकवणार आहे. कम ऑन, लेट्स स्टार्ट. हॅलो चिल्ड्रन, ऑल ऑफ यू. हॅलो. हाय. टीनेजर प्रेयर म्हणजे काय? टीनेजर प्रेयर म्हणजे तुम्ही नेमकंच वयात आलेले लेकरं, म्हणजे टीनेजर म्हणजे 13 वर्षापासून ते 19 वर्ष, 13 इयर्स टू 19 इयर्सपर्यंत टीनेजर म्हणजे किशोर वयात आलेले मुलं. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला टीनेजर प्रेयरमध्ये काय सांगत आहे की वयात आलेले, किशोर वयात आलेले साठी प्रार्थना आहे. काय आहे? प्रेयर कोणता आहे? प्रेयर म्हणजे प्रार्थना. प्रेयर मीन्स प्रार्थना. ओके. तर प्रार्थना काय सांगितले? ह्याच्यात एक मुलगी हात जोडून आहे की नाही? आहे की नाही? हात जोडून आहे की नाही मुलगी? ती काय टीनेजरची मुलगी आहे, म्हणजे तुमच्या वयात ती मुलगी आहे ती. तर each day brings a new beginning. Each day brings a new beginning. म्हणजे प्रत्येक दिवस हा नवीन असतो, नवीन उजळते की नाही? दररोज एक नवीन दिवस उजळते की नाही? Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. ते काय म्हणत आहे? डिसिजन. प्रत्येक दिवस एक नवीन उजळत असते. आपल्याला ह्या वयामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे दररोज, म्हणजे आपल्याला आज काय करायचंय, एक निर्णय आपल्याला घ्यायचा असतंय. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. द रोड आय विल टेक म्हणजे रोड म्हणजे रस्ता आहे, पण कोणता रस्ता? रस्ता म्हणजे रस्त्यावर जाणारा रस्ता नाही. द रोड म्हणजे ॲक्च्युली रोड म्हणजे इंग्लिशमध्ये रस्ता आहे, पण ते रस्ता नाही. रोड आय विल टेक ह्याची प्रार्थना काय सांगायला? देवा, प्रत्येक दिवस नवीन उजळते, पण मी निर्णय घ्यायची जी क्षमता आहे ते तू मला दे. आय एम दॅट ओनली वन टू चूज. मी कोणतं तरी एकच निर्णय असं घेऊ शकावं की चांगला असं. द रोड दॅट आय विल टेक, जे मी काय रस्ता घेणार आहे, ज्या रस्त्यावर मी जाणार आहे त्याचा निर्णय घ्यायची क्षमता मला दे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. रोड ऑफ लाईफ म्हणजे आपली जीवनातला रस्ता. ओके. आय कॅन टू, माझ्या जीवनामध्ये जे मार्ग आहे, माझ्या जीवनात येणारे जे मार्ग आहेत, मी काय करू, कुठं जा, म्हणजे कोणता निर्णय घेऊ. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही 10th क्लासमध्ये आहात. 10th स्टँडर्ड झाल्यानंतर मी काय घ्यायचं, हे एक प्रकाराचा प्रश्नच निर्माण झाला ना. सो आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. माझ्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या एकदा 10वी झाल्यानंतर लेकरं आपल्या कालच तुम्हाला सांगितलं की निर्णय घेतो की मला काय व्हायचंय. कोणाचं तर 10वी 11वी 12वी झाली की काही पण साधं घेऊन टाकते, तर नंतर 12वी झाली की लग्न होऊन जाते. कोणाला डॉक्टर व्हायची जिद्द असते, कोणाला काय व्हायचं, कोणी काहीच करत नाही, असं राहून जाते. सो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या वयामध्ये जे काय करायचं ते विचार करून आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. म्हणजे मी जे काय निर्णय घेऊ शकावं, मला त्याच्यात यश मिळावं, त्याच्यात काय यशस्वी व्हावं. काय व्हायला पाहिजे? मी यशस्वी. हां, लीड्स टू ग्रेट सक्सेस असं माझ्यात क्षमता दे की मी, कारण की ह्याच वयामध्ये माणूस चुकीच्या पण मार्गावर, म्हणजे काय करावं काय सगळ्या गोष्टी करतात. सो दॅट्स वाय मला बरोबर मार्ग दाखवू. ऑर ट्रॅव्हल डाऊन टू डार्कनेड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. खूप काही जीवनात अंधार अशा गोष्टी येतात, म्हणजे चुकीचे मार्ग आपल्याला वारंवार चुकीचे मार्ग आपल्याला सापडतात की इथं जावं का तिथं जावं, हे करावं. तर त्या अंधाराला मी टक्कर देऊन मला कुठलंही ताण न येता, मला स्ट्रेस कुठलाही न येता मी त्याला फेस करू शकावं की काय चूक आहे, काय बरोबर आहे, हे नाही, हे चूक आहे ना, त्याला मी नाही म्हणू शकावं आणि मी बरोबर मार्गावर जाऊ शकावं. एवढं माझ्यात पावर माझ्यात दे. प्लीज ओपन माय आयज डिअर लॉर्ड. देवा, माझे डोळे उघड. डोळे आपले उघडच आहेत, तर असे उघडच आहेत, पण कसे उघडायचे? दॅट आय माइट टू क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. भगवंता, मला मार्ग असा दाखव की बरोबर काय आहे. ह्यावेळेस सगळ्याच गोष्टी आवडतात ना प्रत्येकाला. प्रत्येक कुठलं पण गोष्ट आपल्याला आकर्षित वाटते की नाही? हो की नाही? तुम्हाला कालच सांगितलं का ती मुलगी असं होती, तिला खूप नटाळ. एक मुलगी क्लासमध्ये आली, खूप मेकअप करून आली, छान ड्रेस घालून आली, क्लासमध्ये मस्त सुंदर तयार होऊन आली. तर आपल्याला तिथं क्लासमध्ये शिकवायलेत, पण सगळ्या मुली, वाव ती किती छान तयार होऊन आली गं, तिची वेणी किती छान आहे गं, ती दिसायला किती सुंदर आहे गं, ते लिपस्टिक, मी तिच्याहून छान तयार, मी तिच्यापेक्षा चांगला ड्रेस घालते, मी तिच्यापेक्षा छान वेणी घालते, मी तिच्यापेक्षा चांगलं. तर तुम्ही कुठं चाललात? डिस्ट्रेस, म्हणजे तुम्ही तुमचे मार्ग चुकायला आहे ना. म्हणजे तुम्ही चाललात कशाला? क्लासमध्ये अभ्यास करायला. आपला मार्ग काय? शिक्षणाचा. मग तुम्हाला त्या टाईममध्ये खरं तर त्यालाच आकर्षित होते, तिच्यापेक्षा चांगलं. तसं नाही, ते इगो न करता, त्या गोष्टी न करता तुम्हाला शिक्षणाच्या मार्गावर जायचं. एक उदाहरण सांगायला बरं का. तर तसं मला देवा ओपन माय आईज, म्हणजे डोळे उघड की हे बघितलं की ते आकर्षित झालं, म्हणजे ते बाहेरी रूपीला आकर्षित होऊन मी त्याच गोष्टीला अट्रॅक्ट न होण्यापेक्षा, किंवा एखाद्या पिक्चरचे बॉलिवूडचे गाणे लागले, ते गाणे बघून तेच
पाहत बसायचं आणि त्याच्यामध्येच मग्न होऊन जायचं. पण अभ्यास नाही करावं वाटत ना, मस्ती करावं वाटते, मजा करावं वाटते, आणि शिक्षणात मन लागत नाही. तसं न कर, म्हणजे ते बरोबर वाटते, त्या घालणारे कपडे ते सगळं आवडते तुम्हाला, पण पुस्तक कुठलं नाही आवडत, कारण की ते बोर होते. पण ते नाही. पण भविष्यात कोणतं आहे? शिक्षणातलं महत्त्वाचं आहे ना, कारण भविष्य कुठं नेणार आहे तुमचा? शिक्षणातलंच नेणार आहे ना, की आपल्याला हे शिकलं तर त्याचा काहीतरी उपयोग आहे, हे डोक्यात माहीत असते मनाला, पण आवडत नसते. त्याच्यामुळे देवा प्लीज ओपन माय आईज. एखाद्या लेकरानं, एखादा मित्र किंवा मैत्रीण चुकीचं चल ना आपण जाऊ ना, चल ना, मग तुला दॅट आय माईट क्लिअरली सी, मला दाखव करेक्ट काय आहे. आई रागवती, ते चुकी, मम्मी पप्पा रागवतात, ते आपल्याला त्यांचं कधी कधी वाईट वाटतं, आम्हाला आई कुठं जाऊ देत नाही, पप्पा कुठं फिरायला जाऊ देत नाही. मला ओपन माय आईज, नाही कोणतं करेक्ट आहे, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, काय बरोबर आहे हे मला दाखव, मला मदत कर माझी, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, मला बेस्ट बनव, मला बेस्ट बनव. हेल्प लॉट टू जस्ट से नो, जस्ट से नो. नो कशासाठी? वाईट गोष्टीसाठी. भगवंता मला मदत कर, जेव्हा ही कुठली गोष्ट येते ना त्याला घट्टपणे मी मानू शकत नाही, मी येणार नाही तुमच्याबरोबर, नाही मला असं आवडत नाही. ओके. When temptation comes on my way, that I might keep my body clean and fit for life each day. जेव्हा टेम्पटेशन म्हणजे काय म्हणलो आपण? टेम्पटेशन किशोरी अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड और रॉंग, काहीतरी चुकीचं. वेन टेम्पटेशन, माझ्या जीवनात काहीतरी चुकीची घटना किंवा चुकीची गोष्ट किंवा चुकीचा मार्ग जेव्हा येतो, किंवा कोणीतरी चुकीचे मित्र मैत्रिणी मिळतात, कुठलाही एखादा वाईट गोष्ट आपल्या, दॅट आय मीट कीप माय बॉडी क्लीन, त्यावेळेस मी स्वतःला एकदम स्वच्छ आणि फिट, मानसिक आणि शारीरिक आणि बुद्धीने एकदम मी फिट राहू शकू, आणि माझं काय करेक्ट आहे काय रॉंग आहे हे मी हो म्हणू का नाही म्हणू, रॉंग असेल तर रॉंग, हे नाही करायचं आपण, असं हे चुकीच्या मार्गावर आपण जायचं नाही, आलं तर त्याला तोंड द्यायची, सामना करण्याची हिंमत आपल्याला यायला पाहिजे. भगवंता मला दे. वेन माय टीनेजर इयर ओव्हर, आता वयात आल्यानंतर खूप लेकरं भटकतात, खूप लेकरं चुकीचं करतात, शिक्षणाच्या मार्गातून भटकतात, आपल्या कामाच्या मार्गातून भटकतात. मग हे असं न भटकता मी असं मला बनव ह्या वयातच, कारण हेच वय महत्त्वाचं असते ना, ह्या वयात मला असं बनव की नुसतं मी आकर्षितला न भूलता जीवनाचं ध्येय काय आहे, मी काय बनू, मी काय करू, म्हणजे एखादा ध्येय पक्कड लक्षात ठेवून मी न भटकता इकडं तिकडं, म्हणजे मैत्रीण अशीच म्हणली, तिनं तसंच म्हणला, तो असंच म्हणला, ह्या सगळ्या गोष्टी न करता माझं काय ध्येय आहे, म्हणजे आई मला का रागवते, माझी टीचर मला का हे करत आहे, आपल्याला काय येत नाही, आपल्याला काय येतं, शिकायचं वय कोणतं आहे, हेच आहे ना. हे वय निघून गेल्यानंतर तेवढं शिक्षण आपल्याला हे नाही, जे वय आहे ते बेसिक इथूनच स्टार्ट आहे. मग हे करण्याची माझी क्षमता दे की जेव्हा माझं टीनेजर संपून जाते, वेन माय टीनेजर इयर ओव्हर, म्हणजे माझं जेव्हा हे टीनेज माझं संपून जाते, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट व्हेरी बेस्ट, तेव्हा माझं जीवन एकदम बेस्ट असायला पाहिजे, माझं जीवन एकदम. जेव्हा मी टीनेजमधून बाहेर, आता खूप लोक टीनेजमधून बाहेर किंवा कुठेतरी एखादी मैत्रीण भेटली, मोठे आता मी झाले, आता मी एक टीचर झाले, माझं टीनेजर संपून गेले, मी एक टीचर झाले, तुम्ही लोक मला बघायला, आणि मी माझं पाठीमागचं बघायला की तेव्हा मी काहीतरी शिकले म्हणून आज मी तुम्हाला शिकवायली. आणि एखादी आता कुठली तरी एखादी माझी क्लासमेट भेटेल, कुठं तरी कधीतरी भेटेल, ती अजून एखादी डॉक्टर झालेली असेल, एखादी काहीच नाही, एखादी खूपच गरीब असं वाईट परिस्थिती किंवा असं, म्हणजे म्हणायले की आपल्याला कोणाचं कसं आहे ते माहिती नसते. म्हणजे टीनेजर संपल्यानंतर असं नाही वाटायला पाहिजे अरे मी तेव्हा ते केलं असतं तर बरं झालं असतं, आज मी हे बनले असते, आज मी ते बनले असते, त्या वयात मी शिकले नाही म्हणून. बऱ्याच जणांच्या मध्ये आम्ही तर शिकलो नाही, तुम्ही तर शिका म्हणतात की नाही. टीनेजर होऊन गेला ना, त्या वयात कोणाला मजबुरी असती तर कोणी सगळं मिळते पण ते करत नाही, मग वय निघून जाते. त्याच्यामुळे असं मला ते की जेव्हा माझं टीनेजर संपून जाते तेव्हा मी जेव्हा पाठीमागं बघितलं ना, तेव्हा मला सांगता यायला पाहिजे की मी तेव्हा असं शिकले म्हणून मी आज इथं आहे. मुलांना तुम्ही पण मग म्हणजे इन्स्पायरेशन, दुसऱ्यांना पण चांगलं वाटून आपण स्वतःला पण अभिमान वाटो, असं तुम्ही टीनेजरमध्ये शिका की तुम्हाला पुढं तुमचं भविष्य तुम्हाला चांगलं वाटायला पाहिजे. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट, की तुमचं लाईफ एकदम बेस्ट असायला पाहिजे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, म्हणजे जे काही तुम्हाला फॉलो करू शकतो, दुसरे तुम्हाला म्हणजे बघून, आता तुम्ही मला बघून करता ना मॅडम आम्हाला असं व्हायचे तसं, म्हणजे मला बघून जसं तुम्हाला वाटते किंवा एखादा कुठले पण एखादं मिनिस्टर म्हणा किंवा एखादं जेवढे काही महान आहेत किंवा एखादा डॉक्टर बघून मला पण एखाद्याशी डॉक्टर व्हायचे त्यांनी, कारण की त्या टाईममध्ये मेहनत केलेत, स्ट्रगल केलेत, अभ्यास केलेत, आहे की नाही, म्हणून ते आज काहीतरी आहे. तर टीनेजरमध्ये वेळ वाया घालता आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवून आपल्याला जे काय करतो ते करेक्ट कर देवा, आणि तसं मला बुद्धी दे, माझे डोळे माझे उघड, हे टीनेजर प्रेयरची प्रार्थना याच्यामध्ये होते. ओके, समजलं सगळ्यांना? तर हे कोण लिहिलेलं आहे? जे मोरसने लिहिलेलं आहे. कोण लिहिलेलं आहे? हे जे मोरस. ओके, थँक्यू.